अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जाऊ आणि ज्या काही तुमच्या इच्छा मनोकामना आहेत तर त्या स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होण्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन हा लवकरच म्हणजे जवळच आलेला आहे आणि स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप साऱ्या जणांच्या सेवा तर चालूच आहेत. पण बऱ्याच ताईंना सेवा करणं शक्यच होत नाही, की आम्हाला सेवाच करणं शक्य होत नाही. 11 दिवसाची 21 दिवसाची सेवा पण आमच्याकडून झाली नाही. मग आता आम्ही स्वामी महाराजांची कोणती अशी सेवा करावी जी की कमी वेळात होईल. आणि बऱ्याच वेळेस असंही काही ताईंचं म्हणणं असतं की आम्हाला काही अटी नियमचं पालन करून सेवा करणं होत नाही, मग आम्ही कशी सेवा करावी. तर त्याचबरोबर जर तुम्ही खरंच खूप दुःखात असाल, संकटात असाल, अडचणीत असाल, तुम्हाला मार्गच मिळत नसेल. बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या विचारात असतो त्यावेळेस आपण खूप टेन्शनमध्ये असतो आणि त्या टेन्शनमध्ये आपण असलं, दुःखात असलं, अडचणीत असलं की आपल्याला त्या सेवेला मनसुद्धा लागत नाही. बघा, बऱ्याच वेळेस असं होतं की आपण सेवा तर करायची खूप इच्छा असते. हा मी उद्या ही सेवा करणार आहे, आजपासून ही सेवा सुरू करणार आहे, असं आपल्या मनात विचार असतात. पण ज्यावेळेस सेवा करायची असते त्यावेळेस आपलं मन लागत नाही. आता प्रत्येक व्यक्ती म्हणलं की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख असतं, दुःख असतं. प्रत्येकाचं जीवन हे सुखादुःखाने भरलेलं असतं. मग तुमच्या जीवनात आज सुख आहे तर तुम्हाला उद्या दुःख तर येणारच आहे, किंवा आज दुःख आहे तर तुम्हाला उद्या सुख येणार आहे. हा हा ऊन सावलीचा खेळ नेहमी आयुष्यात चालतच असतो. पण बऱ्याच वेळेस आपल्या डोक्यामध्ये काहीतरी टेन्शन असतात, घरातील वादविवाद असतात, भांडणे तंडणे असतात, काहीतरी प्रॉब्लेम असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला सेवा करणं होत नाही किंवा त्या सेवेला मनच लागत नाही. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं? तर आजचा व्हिडिओ खास त्या ताईंसाठीच आहे, ज्यांना वेळच मिळत नाही सेवा करण्यासाठी आणि सेवा करण्याची तर खूप इच्छा आहे किंवा खूप संकट आहेत, अडचणी आहेत, घरातील वादविवाद आहेत आणि त्यातून सेवा करायला मनच लागत नाही. तर आज हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. याच्यासाठी तुम्हाला ना कोणता ग्रंथ लागणार आहे, ना कोणती जपमाळ लागणार आहे, ना कोणत्याही अटी नियम लागणार नाहीत. मासिक धर्म असो, विटाळ सुतक असो, तर त्याही सुद्धा वेळामध्ये तुम्ही ही सेवा करू शकतात. अशी ही सेवा, चमत्कारी ही सेवा आहे आणि सर्वात लवकरात लवकर फळ देणारी पण ही सेवा आहे. बघा, बऱ्याच वेळेस असं होतं की आपण खूप व्रत करतो, खूप साऱ्या पारायणं करतो, पण आपल्याला त्या सेवेचं फळच मिळत नाही. कारण आपण ती सेवा फक्त फास्ट गतीनं करायची बघतो, की मला आज हे पारायण पूर्ण करायचे, उद्या ते पारायण पूर्ण करायचे. पण आपण किती ती सेवा अंतःकरणातून करतो, किती मन आपलं स्थिर असतं त्या सेवा करताना, याला महत्त्व असतं. नाही की आपण फक्त आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस गेला अशी सेवा करायची नाही. सेवा ही अंतःकरणातून करायची आणि श्रद्धेने करायची, तर त्याचं फळ तुम्हालाही लवकरात लवकर मिळणारच. तर बघा, तुम्हाला ती सेवा कोणती, तर ती सेवा जाणून घेण्याआधी चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला आपले सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला विसरू नका. ती सेवाच म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरण. बघा, ही सेवा तुमच्याकडे माळ नसेल तरीसुद्धा तुम्हाला ही सेवा करता येते. याच्यासाठी ग्रंथच असावा लागतो का? तर नाही. तुम्ही उठता बसता स्वयंपाक करताना हा नामस्मरण करू शकता स्वामी समर्थाचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करत असता त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करू शकता. ज्यावेळेस तुम्ही कुठेतरी बाहेर जात असतात, ट्रॅव्हलिंग करत असतात, त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करू शकतात. किंवा घरातील काही इतर कामं करत असताल, घरातील साफसफाई करत असाल, काहीतरी कपडे वगैरे घड्या करून ठेवायचे असतील, हे काम करत असाल तर त्यावेळेससुद्धा तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करू शकतात. असं नाही की तुम्ही देवघरासमोरच बसा, आसन मांडून तासन तास बसूनच सेवा करावी लागेल. मग बऱ्याच ताईंचं असं होतं की खूप सारी कामं आहेत आणि तेवढा वेळ मिळत नाही की देवघरासमोर स्वामी महाराजांसमोर बसून जप करावा. तर काय करावं? तर त्यांनी अशा
अशा प्रकारे ही स्वामींची सेवा केली तरी पण चालते. आता बऱ्याच जणांच्या काही ना काही अडचणी असतात, मासिक धर्म आलेला असतो किंवा विटाळ सुतक असतं आणि त्याच्यामुळे ह्या काही सेवा करणं त्यांना शक्य नसतात. तर ताईंनो, अजिबात नाराज व्हायचं नाही, कारण ही सेवा तुमच्यासाठीच आहे. तुम्ही विटाळ असो, मासिक धर्म असो, सुतक असो, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांची ही सेवा नामस्मरण करू शकतात. वेळ असेल तर एकदम शांत बसा, डोळे मिटा आणि स्वामी महाराजांची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि स्वामी महाराजांचं शांत चित्ताने मन स्थिर ठेवून नामस्मरण करा. बघा, ती तुमची सेवा स्वामी महाराजांपर्यंत नक्की जाते, म्हणजे जातेच, पोहोचते आणि ती स्वामी महाराजांना खूप प्रिय आहे. कारण सर्वात स्वामी महाराजांची आवडती सेवा म्हणजेच नामस्मरणाची सेवा. कारण जो भक्त स्वामी महाराजाला आतुरतेने हाक मारतो, त्या भक्ताच्या मदतीला स्वामी महाराज हे नक्की धावून येतात. बघा, तुम्ही आजमावून बघा, तुम्ही एकदा अंतःकरणातून आतुरतेने स्वामी महाराजांना हाक मारून बघा आणि स्वामी तुमच्या हाकेला धावून नाही आले असं होणार नाही. 100% स्वामी महाराज तुमच्या त्या हाकेला धावून येणार. बघा, एक वेळेस तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण एकदम स्थिर मनाने करा. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तुम्हाला स्वामी महाराज हे दर्शन देणार आणि काही ना काही तुमच्या जीवनात चमत्कार होणार. तुमच्या जीवनात संकट असो, त्रास असो, अडचणी असो, ते सर्व काही दूर होतील आणि तुमच्या जीवनात चमत्कार घडेल. तो म्हणजे स्वामी महाराजांच्या या नामस्मरणाने. बघा, तुम्ही स्वामी महाराजांची खूप सारी सेवा करा, खूप पारायण करा, मोठमोठे उपवास करा, असं काही नसतं. बघा, ज्यांना वेळ आहे, ज्यांना सेवा करण्यासाठी खूप वेळ आहे, त्यांनी या सर्व काही सेवा करू शकतात. कारण स्वामी महाराजांच्या सर्व सेवा प्रभावी सेवा आहेत. कोणतीच सेवा लहान मोठी सेवा नाही. पण ज्यांना काहीच वेळ नाही, वेळच मिळत नाही, तर त्या ताईंनी काम करता करता सुद्धा स्वामी महाराजांचं नामस्मरण घेतलं तरी चालतं. स्वामी महाराजांचं नामस्मरण घ्यायला कोणता विटाळ, मासिक धर्म, सुतक याचे कोणतेही अटी नियम स्वामी समर्थाच्या नामस्मरणाला लागू नाही. तुम्ही कधीही केव्हाही कुठेही स्वामी महाराजांचं नामस्मरण घेऊ शकतात. अशा प्रकारे स्वामी महाराजांची खूप म्हणजे खूप छान अशी ही सेवा आहे. तर ताईंनो, स्वामी महाराजांचा लवकरच प्रकट दिन येत आहे, तर आवर्जून अवघे 5-10 मिनिटं शांत चित्ताने मन स्थिर ठेवून तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही स्वामी महाराजांचा नामजप आवर्जून करा, किंवा वेळ नसेल तर काम करता करताही स्वामी महाराजांचं नामस्मरण करा. बघा, नक्कीच तुम्हाला या सेवेचं फळ हे मिळणारच. तुम्ही स्वामी महाराजांना कधीच काही मागू नका की स्वामी महाराज मला हे द्या, स्वामी महाराज मला ते द्या. तुम्ही ज्यावेळेस स्वामी महाराजांचं नाम जपतात ना, त्यावेळेस प्रत्यक्ष स्वामी महाराज तुम्हाला जपतात आणि स्वामी महाराज तुमच्यासाठी जे काही योग्य आहे ते तुम्हाला नक्की देतात, म्हणजे देतातच. थोडा वेळ लागेल, पण ते तुम्हाला मिळणार जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि जे स्वामी माऊलींनी तुमच्यासाठी काहीतरी छान अशी योजना करून ठेवलेली आहे, तर ते तुम्हाला नक्कीच मिळणार. तर आवर्जून अशा प्रकारे स्वामी महाराजांची ही नामस्मरणाची सेवा करा. बऱ्याच वेळेस प्रत्येकाच्या घरातच स्वामी महाराजांचं अधिष्ठान असतं, ग्रंथ असतात, जपमाळ असती असं नाही. कोणाच्या घरी तरी स्वामी महाराजांचं नावसुद्धा घेतलेलं चालत नाही. मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलेलं आहे की आमच्यात हे मानत नाहीत, आमच्यात ते मानत नाहीत, आमच्यात ह्या देवांचं चलत नाही, मग आम्ही सेवा कशी करायची? तर त्या ताईंनी तुम्हाला बघा, कोणता ग्रंथ नाही, कोणती माळ नाही, काही पूजा मांडणं नाही, सर्वात सोपी सेवा अशी, ती पण तुमच्या मोठ्याने नाही जरी तुम्हाला जप करून झालं तर मनातल्या मनात अंतःकरणातून तुम्ही स्वामी महाराजांचा जप करा. तीसुद्धा सेवा तुमच्या स्वामी महाराजांना खूप आवडेल. अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा. भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.